To watch this video in English, go to the description and check the link. हाय भावांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेटा इंजिनिअरच्या इंटरव्ह्यू मध्ये विचारलेला रिअल टाइम प्रश्न, पायथन वरती विचारलेला प्रश्न. ओके, तर प्रश्न काय आहे? अचीव द बिलो आउटपुट युजिंग गिव्हन इनपुट. तर त्यांनी एक इनपुट दिलंय आणि त्या इनपुट वरून आपल्याला त्यांनी जे आउटपुट दिलंय ते आउटपुट कसं येईल हे आपल्याला पायथन मध्ये करायचं. तर इनपुट काय आहे? A4, B2 आणि C3. ओके, आणि आउटपुट काय आहे? 4 टाइम्स A, 2 टाइम्स B आणि 3 टाइम्स C. तर हे कसं अचीव केलंय त्यांनी? या 4 मध्ये हा जो 4 आहे, हा 4 म्हणजे त्यांनी A4 टाइम्स रिपीट केलाय, हा 2 आहे म्हणजे 2 हा 2 वेळेस रिपीट केलाय आणि सेम फॉर द C ऑल्सो. ओके, तर हे कसं अचीव करायचं आपल्याला पायथन मध्ये, चला बघूयात. फॉर आय इन str. आता मी फॉर लूप लिहितोय, म्हणजे हा फॉर लूप काय करणार? या स्ट्रिंग मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत A4, B2, C3 हे सगळे एलिमेंट आपल्याला इकडे देणार आय मध्ये. मग आपण आता काय चेक करणार? आपल्याला आज एक इफ कंडिशन लागेल, ती यासाठी की जो दिलेला जो एलिमेंट आहे, ज्या स्ट्रिंग मध्ये दिलेला एलिमेंट आहे, हा अल्फाबेट आहे की नंबर आहे हे चेक करण्यासाठी. ओके, तर आपण हे आय डॉट इज डिजिट नावाचं एक फंक्शन आहे. हे फंक्शन आपल्याला जर दिलेला एलिमेंट हा जर नंबर असेल तर हे फंक्शन ट्रू होणार, आणि ही इफ कंडिशन जर ट्रू झाली तर आपण या इफ कंडिशन मध्ये येणार, आणि इफ कंडिशन मध्ये आल्याच्या नंतर आपण हे चेक करणार की तो जो नंबर आहे त्या नंबरचा या स्ट्रिंग मध्ये इंडेक्स इंडेक्स काय आहे. सपोज आपल्याकडे जर 4 हा नंबर आला इथे, तर मग आपण काय चेक करणार की ह्या 4 चा या स्ट्रिंग मध्ये इंडेक्स काय आहे. ऍक्च्युली इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून आणि हा 4 चा इंडेक्स येईल 1. बघूयात ते कसं करायचं. इंडेक्स इक्वल टू str डॉट फाइंड ऑफ आय. ओके, म्हणजे हा जो आय मध्ये जो काही नंबर येईल त्याचा तो इंडेक्स देणार, आणि मग त्या इंडेक्स वरून आपल्याला हे काढायचंय की या नंबरच्या अगोदरचा जो काही इंडेक्स आहे तिथं काय एलिमेंट आहे, जो की आपला ए आहे. ओके, बघूयात हा ए कसा घ्यायचा. कॅर इक्वल टू str ऑफ इंडेक्स -1. आता बघा, ह्या इंडेक्स मध्ये सपोज आपल्याला 4 चा 1 भेटलाय, म्हणजे 4 चा इंडेक्स 1 भेटलाय, तो या इंडेक्स मध्ये आहे, आणि आपण इथे करतोय इंडेक्स -1. तर हा काय करेल? हा इंडेक्स मधला 1 मायनस हा 1 म्हणजे 0. ओके, तर मग हा 0th इंडेक्स हा स्ट्रिंगला पास करेल, आणि स्ट्रिंगला 0th इंडेक्सला काय आहे? आपला ए आहे. ओके, मग हा जो ए आहे हा आपला कॅर व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. आणि आता मग आपल्याला ए तर भेटला, परंतु ए आपल्याला रिपीट करायचा आहे, आणि तो किती वेळेस तो रिपीट करायचा, किती वेळेस रिपीट करायचा आहे? जी काही व्हॅल्यू ह्या आय मध्ये येईल, सपोज या आय मध्ये 4 आली तर आपल्याला तो इंडेक्स 4 वेळेस रिपीट करायचा आहे. तर ते कसं करायचं? त्यासाठी आपल्याला अजून एक फॉर लूप लागणार आहे. फॉर जे इन रेंज 0, आय. परंतु दिलेला जे आय ची व्हॅल्यू असेल ती आपली स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल, म्हणून आपण त्याला आताच इंटिजर मध्ये कन्वर्ट करून घेतोय. ओके, मग आता 4 वेळेस तर हा रिपीट होईल, परंतु मग ही जी कॅरेक्टर मध्ये, या कॅरेक्टर व्हेरिएबल मध्ये जे काही आपला एलिमेंट आहे तो आपल्याला रिपीट करायला लागेल, आणि रिपीट करायला लागेल, अपेंड करायला लागेल. त्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल लागणार आहे, म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. फायनल कॅर इक्वल टू एम्प्टी, आणि आपण याच व्हेरिएबल मध्ये जो काही आय आहे तो इथे रिपीट करतोय, इक्वल टू प्लस कॅर. ओके, तर इथे या कॅरेक्टर मध्ये जो काही एलिमेंट असेल तो या व्हेरिएबल मध्ये अपेंड होईल. चला बघूयात, आपण याला प्रिंट करूयात तो खरंच अपेंड होतोय का. प्रिंट ठीक आहे, आपण याला आता रन करूयात. तर बघा मित्रांनो, आउटपुट आलं आपलं 4 टाइम्स ए, 2 टाइम्स बी आणि 3 टाइम्स सी. म्हणजे जसं त्यांनी एक्सपेक्टेड केलं होतं, एक्सपेक्टेड आउटपुट आपण अचीव केलंय. तर या पद्धतीने आपण